तब्बल 34 वर्षांचा संघर्ष संपला. अंध संजय लोणकरांच्या आयुष्यात अखेर उजाडली प्रकाशवाट. तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या पुढाकाराने बांधावर साकारला रस्ता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सांगेली झिरंगाचा कणा येथील अंध दिव्यांग संजय रामचंद्र लोणकर यांच्या आयुष्यात आज अक्षरशः आशेचा आणि आनंदाचा नवा सूर्योदय झाला. तब्बल 34 वर्षे रस्त्यासाठी सुरू असलेला संघर्ष अखेर संपुष्टात आला आणि त्यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता प्रत्यक्षात साकार झाला. सन 1976 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून अतिरिक्त जमीन म्हणून मिळालेल्या जागेवर लोणकर कुटुंबाने संसार थाटला. 1992 मध्ये काजू लागवड करण्यात आली, तर 2000 साली घरही उभे राहिले. मात्र घरापर्यंत पोहोचण्यासाठी मुख्य रस्त्यापासून तब्बल 2.5 किलोमीटरचा मार्ग होता आणि त्यासाठी कोणताही रस्ता नव्हता. अंधत्वामुळे प्रत्येक पाऊल संकटांनी वेढलेले असतानाही संजय लोणकर यांनी शासन दरबारी न्यायासाठी सातत्याने पाठपुरावा केला, पण त्यांच्या पदरी केवळ निराशाच पडत होती. अखेर ही वेदनादायी बाब सांगेलीचे सरपंच लवू भिंगारे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ सावंतवाडीचे कर्तव्यदक्ष व संवेदनशील तहसीलदार श्रीधर पाटील यांना परिस्थितीची माहिती दिली आणि संजय लोणकर यांची भेट घडवून आणली. तहसीलदार श्रीधर पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने हालचाली सुरू केल्या. त्यांनी स्थानिक शेतकरी अभय किनलोस्कर आणि राऊळ यांच्याशी चर्चा केली. सामाजिक बांधिलकी जपत या दोन्ही शेतकरी बांधवांनी आपल्या शेतावरील बांधातून रस्ता देण्याचा मोठा आणि आदर्श निर्णय घेतला. परिणामी वर्षानुवर्षे अंधारात चाचपडणाऱ्या एका दिव्यांगाच्या आयुष्यात आज रस्त्याच्या रूपाने प्रकाशाची वाट खुली झाली. तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या कार्यतत्परता, संवेदनशीलता आणि प्रशासनातील सकारात्मक हस्तक्षेपामुळे एका कुटुंबाचा तब्बल 34 वर्षांचा संघर्ष संपला. आज या रस्त्याचे अधिकृत उद्घाटन तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. उद्घाटनावेळी संजय लोणकर यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर उपस्थितांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळाले. प्रशासन आणि समाज एकत्र आल्यास अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात, याचेही प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. यावेळी सरपंच लवू भिंगारे, मंडळ अधिकारी संजय यादव, मंडळ अधिकारी भारती गोरे, ग्राम महसूल अधिकारी संदीप मुळीक, संतोष धोंड, नमिता कुर्तडकर, महसूल सहाय्यक मधुसूदन कुर्तडकर, महसूल सेवक लाडू गावडे, काशीराम जाधव, लियाकत बेग, अभय किनलोस्कर, श्री राऊळ, दीपक परब, पोलीस पाटील सांगेली यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शब्दांकन रुपेश पाटील, व्हिडिओ एडिटर साबाजी परब, सावंतवाडी, सिंधुदुर्ग. खरं तर 92 मध्ये आम्ही काजू लावल्या. 92 पासून आम्ही ह्याच रस्त्याने जात होतो. पहिल्यांदा साधा रस्ता होता काय, आणि त्यानंतर 2000 मध्ये घर बांधलं. त्यावेळी पण हाच रस्ता होता. त्यानंतर मग आपले हे किंदोस्करनी ही जागा घेतल्यामुळे रस्ता बंद झाला आणि तेव्हापासून मी कलेक्टरपर्यंत अर्ज करून, तहसीलदारपर्यंत अर्ज करून काही उत्तर आले नाही. पण गेल्या 2.5 वर्षापासून ह्या पाटील साहेबांनी ची भेट झाली आणि त्यांनी मला मार्गदर्शन केलं. त्यामुळे हा रस्ता मला पूर्ण करता आला. त्यांचे आभार. म्हणजे अशा व्यक्ती, म्हणजे जे माझ्यासारख्या अंधाकडे बघून म्हणजे सहकार्य करणारे अशा व्यक्ती खरं तर आपल्या जगात व्हायला पाहिजे. कारण अशाच व्यक्ती पुढे सरल्या तर जग सुखी होऊ शकतो. खरं तर सांगायचं तर त्यांच्या पहिल्या भेटीतच मला आशा, म्हणजे 100% खात्री पटली की हीच व्यक्ती आपल्याला रस्ता मिळवून देऊ शकते, बाकी कोणीही देऊ शकत नाही. पाटील साहेबांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. कारण काय, अशा व्यक्ती माझ्यासारख्या अंधाला मदत केली. खरंच देव त्यांच्या पाठीशी राहो आणि त्यांना दीर्घ आयुष्य देवो आणि अशीच देशासाठी सेवा करून घ्यावी, ही एवढंच मी सांगतो. पण खरंच त्यांचा फोन नंबर घेऊन मी त्यांना आठवण येईल त्यावेळी फोन करेन. कारण अशा व्यक्ती पाठीशी, गरिबांच्या पाठीशी असणे महत्त्वाची गरज आहे. खूप आम्ही हे केलं तर हे केलं. आता पाटील साहेबांनी माझ्या मुलाकडे बघितलं, आम्हाला रस्ता दिला. हेच आमका खूप मेहरबानी असा. गाववाल्यांनी साथ दिली, सरपंच साहेबांनी साथ दिली आणि आमका सगळं बरं झालं. माझा खूप रस्ता मिळाला. काय झालं माहिती आहे, हे अंध आणि माझ्यासोबत कोण नाही, ही म्हातारी आणि मी अंध आणि माझी 2 मुलं. मी घेऊन कशी मी इथे राहायचं, ह्या अंधाला माणसाला घेऊन? हेच माझ्या पुढचं मनात जायचं. हे अंध घेऊन हे गुन्ह्यात होण्यासून घेऊन जायचे त्यांना रोज.
हे दुकान आहे त्यांचं साधारणसं, त्या दुकानासाठी पोट भरण्यासाठी मी दुकानावर त्यांना रोज घेऊन जायचं हाती धरून. त्यात मला वाटायचं आता मी रोजच असतं नेऊचा का माझी मुला पण 2 आहेत, ती पण अशीच जायची का उन्हात भरण्यासून, हेच माझ्या मनात विचार यायचे. आता काय करणार हे अंध माणूस. पण त्यांना मी त्यांनी मला सपोर्ट दिला. करून आम्ही ह्या साहेबांचा पगार पोचलो आणि त्यांना पाया पडून विनंती करून त्यांना इथे मागणी केली. त्यांना सांगितलं आमच्याकडे गरिबांकडे एकदा तरी जेवून जावा, इतकीच आमका तुमची विनंती आहे सांगितलं आणि येऊन आलो. रस्ता झाला म्हणूनच आम्हाला खूप आनंद झाला ना. खरं तर त्यांचे जे पूर्वी जे रस्ता वापरत होते ती शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतामधून जाणारी ती पायवाट होती आणि त्यांनी बागायती केल्यामुळं त्यांची पायवाट बंद झाली. त्यानंतर ते माझ्या ऑफिसमध्ये येऊन त्यांनी मागणी केली की साहेब आमचा रस्ता बंद झाला, खुला करून द्या. तर मी त्या शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर ते म्हटले साहेब आम्ही त्यांना बांधावरचा रस्ता देऊ शकतो, परंतु आम्ही आमच्या शेताच्या मधून देणार नाही. त्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. त्यामुळे आम्ही भूमी अभिलेखची मदत घेतली, त्यांची सुनावणी लावली. 143 खाली नवीन रस्ता मागणी, बांधावरूनचा रस्ता, आणि त्याच्यानुसार दोन्ही शेतकऱ्यांनी सहमती दिली. भूमी अभिलेखकडून मोजणी करून घेतली आणि हा रस्ता खुला होतो. मी खरं तर त्यांना जे शेजारचे शेतकरी आहेत, सरपंच आहेत, त्यांना मी धन्यवाद देतो की कारण की एखाद्या अंध व्यक्तीला रस्ता देण्यासाठी त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. एकच त्यांची भूमिका होती की आम्ही बांधावरून रस्ता त्यांना द्यायला तयार आहोत, फक्त तो मोजणी करून व्यवस्थित द्यावा, म्हणजे दोन्ही बाजूंनीचं मोजणी करून तो व्यवस्थित द्यावा, म्हणजे दोन्ही शेतकऱ्यांवर कोणावर अन्याय होणार नाही. आणि जे अंध बांधव आहेत त्यांना घरकुल योजनेखालीच आपल्याला शासनाकडून घर आणि जमीन मिळालेली आहे. त्यांच्या घरापर्यंत रस्ता जावा अशी आमचीसुद्धा इच्छा होती, प्रशासन म्हणून आमची इच्छा होती आणि आज ती पूर्ण होताना आम्हाला फार आनंद होतो आहे. रस्ता ही प्रत्येकाला गरज आहे आणि विकासाचा मार्ग म्हणजे रस्त्याकडूनच जातो. त्यामुळे बागायती असेल, बागायतीकडे जाणारा रस्ता हा म्हणजे विकासाचाच मार्ग आहे. त्यामुळे माझं आव्हान आहे की सामंजस्याने आपण रस्ता करून घेतला पाहिजे. जर तुमच्यात अडचणी असेल तर तुम्ही प्रशासनाकडे या. वहिवाटीच्या रस्त्यासंदर्भात अडचण असेल तर मामलेदार कोर्ट आहे आणि नवीन रस्ता बांधावून रस्ता पाहिजे असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमच्या कलम 143 खाली आपण रस्ता देता येतो. त्यामुळं सहमतीनं जर रस्ता जर खुले झाले तर ते अधिक चांगलं होतं. आदेशापेक्षा सहमती महत्त्वाची आहे. मी लहू रामचंद्र भिंगारे, आपल्या सांगेली गावचे प्रथम नागरिक. आजच्या या बांधावरील रस्ता उद्घाटन प्रसंगी आपल्या सावंतवाडी तालुक्याचे तहसीलदार साहेब, पाटील साहेब, त्याचप्रमाणे महसूलचे इतर कर्मचारी, आपल्या या रस्त्यासाठी लागणारी जागा देणारे आपले 2 शेतकरी, एक अभयजी किंदोळस्कर, त्यानंतर विश्वनाथजी राऊळ, अशा या दोघांनी जागा दिल्यामुळे आजचा हा रस्ता होत आहे. तर त्यांना पण मी धन्यवाद देईन. त्याचप्रमाणे पाटील साहेबांकडे आपण लोणकर माझ्याकडे ग्रामपंचायतमध्ये आले आणि इकडे रस्ता पूर्णपणे बंद होता, म्हणजे रस्ताच नव्हता आणि त्यांची ये जा अशी परिस्थिती होती. मी रोज त्यांना बघायचो. त्यांच्या सौभाग्यवती आहेत ते त्यांना हाताला धरून घेऊन इथे आपलं जो पुढचं बसस्टॉप आहे तिथे नेहमी यायचे. पाऊस असेल काय त्या गटारामधून इकडे तिकडे बिचारा तो पण 1-2 वेळा असा पडला पण. आणि अशा या परिस्थितीमध्ये खडतर प्रवास त्या लोकांनी बरीच वर्ष केल्यानंतर पाटील साहेब आपले माझे मित्रच आहेत, त्यांना मी एकदा कानावर त्यांच्या घातलं की साहेब असं आपल्या गावात बरेच रस्ते आहेत तर आपल्याला ते करायचं आहे. आणि महत्त्वाचं अशी गोष्ट आहे की लोणकर हे आपले अंध असून त्यांना काहीच बाकी सोर्स नसल्यामुळे हा आपल्याला त्यांना पहिला एकदा रस्ता मोकळा करून देऊन त्यांचा प्रश्न मिटवायचा आहे असं मी साहेबांना सांगितलं. साहेबांनी लगेच उत्तर दिलं की आपण कधी यायचं सांगा. त्या दिवशी एवढी संध्याकाळ होती आणि मध्ये एकदा 2-3 वेळा भेट झाली, त्यावेळी पावसामध्ये आम्ही भिजत आलो साहेब, बरोबर ना. आणि अशा परिस्थितीमध्ये साहेबांनी भेट देऊन 2-3 वेळा मनावर घेतला तो विषय. आणि आज आपल्या प्रत्यक्षात हा आनंदाची गोष्ट आहे की या लोणकर असतील किंवा इतर इकडे जे शेतकरी आहेत त्या लोकांना आज हा रस्ता करून मिळालेला आहे. साहेबांना मी धन्यवाद देईन, कारण साहेब आता मला वाटतं कळलं मला की थोड्या दिवसाचे आपले इथून नंतर दुसरीकडे बदली होणार आहे. तर साहेबांना खूप खूप शुभेच्छा देईन. त्याचप्रमाणे आपल्या ज्या सांगेली गावामध्ये इतर जे रस्ते आहेत त्यांनी पण साहेबांनी येऊन भेट दिली. त्यांच्या संबंधित जे शेतकरी आहेत किंवा ते जमीन मालक आहेत त्यांची चर्चा केली आणि थोड्या दिवसाने ते आपल्याला होईल. ते थोडंफार 1-2 दुसरा तक्रारी असतात ते जरा बसून मिटवायला पाहिजे. आपण ते त्या स्तरावर, गावच्या स्तरावर ते आपण त्यांच्याकडे विषय दिला आहे, बघू पुढे काय होईल ते. पण तो पण आपल्या होईल, कारण साहेबांनी खूप ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला म्हणून हा आज रस्ता मिळाला आहे आपल्या लोणकरला. नाहीतर तो बिचारा रोज ये जा करून त्याने कसा तरी त्याने तो प्रवास करून आज हे जीवन जगलेलं आहे. तर मी सर्वांना धन्यवाद देईन. महसूलचे जेवढे कर्मचारी असतील साहेब किंवा इतर जे असतील सर्वांनी ग्रामस्थांच्या वतीने मी आपल्या
या रस्त्याचं जे आज आपण उद्घाटन करतो आहे ते मी आजच्या या प्रसंगी धन्यवाद देऊन हे खरोखर रस्ता झाला ही खरोखर चांगली गोष्ट आहे. कारण ह्याच्या अगोदर सुद्धा हे येत होते, पण माझी बाजूला जमीन होती, माझी बागायती आहे आणि मधून रस्ता जात होता. मी त्यांना कधी अडवलं नाही, घेऊन जा, पण परमनंट रस्ता द्यायचा असेल तर परमनंट सोल्युशन पाहिजे. आणि जेव्हा आम्हाला पाटील साहेबांनी बोलवलं सांगितलं, त्याला आम्ही साहेबांना हे सांगितलं, साहेब रस्ता द्यायला आमच्या शेतकऱ्यांची कोणी अडथळा नाही, कारण माझ्या इतर सांगलीसुद्धा मी बरेच रस्ते दिले आहेत. फक्त आमच्या बांधावर सर्वे करा आणि आमची किती पाहिजे ती, मग 10 फूट 15 किती पाहिजे ती घ्या आणि रस्ता कायमस्वरूपी करू. हेच शेतकरी आहे, ह्याच्या मागे कितीतरी शेतकरी अजून आहे, त्या सगळ्यांना ह्याचा फायदा जाणार आहे. आणि मी खरंच पाटील साहेबांना धन्यवाद देईन की त्यांनी पुढाकार घेऊन आम्हा सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करून हा रस्ता आज उदयास आला आहे. त्यामुळे खरोखर त्यांचे धन्यवाद देईन, कारण हे आम्ही शेतकरी आहोत, आम्ही हे दिलंच पाहिजे, कारण आमच्या सगळ्या शेती यामुळे रस्त्याला येणार भविष्यात. हा उद्या डांबरीकरण होईल, चांगला होईल, आमचाच फायदा आहे. पण पाटील आणि साहेबांनी खरोखर केलं, त्याबद्दल मी त्यांचे खरोखर धन्यवाद व्यक्त करतो. ते खरोखर शेतकऱ्यांना सांगा की हाच रस्ता नाही, असे कितीतरी सांगितले. त्याचा आमच्या सरपंचांनी सांगितलं की कितीतरी रस्ते असे आहेत, म्हणजे पुरणपाचीच रस्ते जे गाव तेव्हा 100 वर्षापूर्वी काही जाणगे व्यक्तींनी बंद केले आहेत आणि पाय वाटेने. मी स्वतः माझ्या घराकडे मी डोकीवर नेऊन वाळूखडी जाऊन घर बांधलं. अशी माणसं आहेत ज्यांनी रस्ता बंद केला. त्यांनाही देवानी बुद्धी देव की त्यांनी रस्ता सुरू करून पुढेही माणसंच राहतात, काही जनावरं राहत नाही. तेव्हा गावात ज्यांनी कोणी असे बंद केले त्यांना देवाने बुद्धी देव, आमच्या ग्रामदेवतांनी आणि सगळ्यांनी रस्ते ओपन करून आमच्या गावाच्या विकासाला हातभार लावा, एवढीच मी त्यांना विनंती करेन. तसेच या गावचे प्रथम नागरिक भिंगारे साहेब, ग्रामस्थ आणि लोणकर कुटुंबीय, मी तेव्हा नेहमी त्यांना सांगायचो की तुम्हाला वाट आम्ही केव्हा द्यायला तयार आहोत, फक्त आमची हद्द तेवढी निश्चित होऊ देत, आम्ही वाट देतो. कारण आम्ही वाटा कोणाच्या अडवलेल्या नाही. आज ज्या दोन्ही रस्ते दोन्ही बाजून आला तर माझ्या जमिनीतूनच गाडी सांगलीमध्ये येते. आमच्या आजोबांनी जमीन दिलेली आहे, आम्ही सुद्धा देत आहोत. आम्ही अशा कामामध्ये कधी अडथळा आणणार नाही. आणि अशा प्रकारचे जे काही वाद आहेत ते मिटून शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी लोकांना रस्त्यासाठी द्याव्यात. रस्त्यामुळे विकास होतो आणि त्या शेतकऱ्याचा फायदा होतो, सगळ्या लोकांचा फायदा होतो. तर या ठिकाणी लोणकरने या ठिकाणी चांगल्या प्रकारचे या ठिकाणी प्रयत्न करून संघर्ष करून त्यांना प्रत्येक वेळी त्याला सांगायचो तुमच्या संघर्षात आम्ही आहोत, तुम्ही सांगाल तेवढी जमीन द्यायला आम्ही तयार आहोत. त्याला सांगितलेलं त्याप्रमाणे माझी एक 8 फूट जमीन त्याला दिलेली आहे, साहेबांनी पण दिलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रथम प्रशासनाचा मी धन्यवाद मानतो.